विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. हॅलो. महिला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित डिअर फ्रेंड या प्रोजेक्टमध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. गेल्या 2 एपिसोडमध्ये आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो होतो. त्याचा विचार केला. एक म्हणजे ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स आणि दुसरं म्हणजे स्किल एन्हान्समेंट कोर्स. ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्यानंतर तुमच्यापैकी काही जणांच्या मनामध्ये विचार आला असेल की चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असं सर म्हणतायत आणि चॉईस कुठे आहे. आज आपण त्याच्यासंबंधी बोलणार आहोत की हा खरा चॉईस आपल्याला कुठे मिळतो आहे आणि हा चॉईस मोठ्या प्रमाणात आता विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे. फक्त PGला नाही तर तो आता UGला देखील देण्यात जाणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तो चॉईस होता, परंतु आता UG लेवलला, अंडर ग्रॅज्युएट लेवलला देखील तो चॉईस देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. काही शब्द तुमच्या आता लक्षात ठेवायला हवेत तुम्ही. एक म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर. डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर म्हणजे आपलं जे मूलभूत ज्ञान आहे विषयाचं ते म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर. कोअर पार्ट जो विषयाचा असतो, कुठल्याही विषयाला एक कोअर पार्ट असतो आणि तो कोअर पार्ट हा त्या विषयाचा मूळ गाभा असतो जो आपल्याला या माध्यमातून शिकवला जातो. या डिसिप्लिन स्पेसिफिक कोअरमध्ये आतापर्यंत आपण जे विषय शिकत आलो त्याच पद्धतीचे तेच विषय असणार आहेत आणि त्याचा मूलभूत भाग जो टप्प्याटप्प्यानं पुढे पुढे नेऊन आपल्याला फर्स्ट सेमिस्टरपासून तर 6th सेमिस्टरपर्यंत किंवा फर्स्ट सेमिस्टरपासून तर 8th सेमिस्टरपर्यंत किंवा फर्स्ट सेमिस्टरपासून 10th सेमिस्टरपर्यंत शिकवला जातो. असा तो एक विषय, त्याचा मूलभूत जो भाग आहे तो सगळ्याचा सगळा डिसिप्लिन स्पेसिफिक कोअरमध्ये येतो. याच्यासोबत एक ॲडिशनल शब्द आता आपल्या लक्षात आपण घेतला पाहिजे, तो म्हणजे डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह. काय झालंय की हे जे विषय जे आम्ही शिकतो आहोत, मग तो हिस्ट्री असेल, मग तो इकॉनॉमिक्स असेल, मग तो अकाउंट्स असेल किंवा केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, हे सगळे विषय जे आहेत हे येणाऱ्या आणि बदलत्या काळामध्ये हळूहळू बदलत जातात. प्रत्येक विषय हा जागतिक स्वरूपामध्ये, राष्ट्रीय स्वरूपामध्ये देखील इव्हॉल्व्ह होत असतो. त्याच्यामध्ये नवनवीन शोध लागत असतात, नवनवीन गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होत असतात आणि त्यामुळे या सगळ्या नवीन गोष्टी त्याच्यामध्ये सामील होतात ज्याचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक असतं. या सगळ्या डायव्हर्सिफाईड ब्रांचेस ज्या विषयाच्या आहेत याचा चॉईस आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि तो ग्रॅज्युएशनला देखील मिळणार आहे. टप्प्याटप्प्यानं तो आपल्याला दिला जाईल. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जशी मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आपल्याला सांगते की एका फॅकल्टीचा विद्यार्थी हा दुसऱ्या फॅकल्टीचा विषय देखील घेऊ शकणार आहे मर्यादित स्वरूपामध्ये, तसंच आता एकाच विषयामध्ये ज्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, जसं उदाहरणादाखल एक विषय आपण ग्रॅज्युएशनला शिकतो, जसं केमिस्ट्री असेल तर केमिस्ट्री विषय आपण ग्रॅज्युएशनला शिकतो, परंतु जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनला जातो, जेव्हा आपण त्याच्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतो तेव्हा ते स्पेसिफिक विषयापर्यंत आपण पोहोचत असतो. तसा तो विषय असा डायव्हर्सिफाईड ब्रांचेसच्या माध्यमातून मोठा होणारा असतो. अशा व्यापक होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यापक होणाऱ्या गोष्टींचा देखील चॉईस आपल्याला आता ग्रॅज्युएशनला मिळणार आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये फायनल इयरला म्हणजे शेवटचे जे सेमिस्टर आहेत त्या शेवटच्या 2 सेमिस्टरला आपल्याला अशा पद्धतीचा चॉईस राहू शकतो. जर उदाहरणादाखल पॉलिटिकल सायन्स हा विषय असेल, राज्यशास्त्र विषय असेल, ज्या विषयाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जसं 6 सेमिस्टरमध्ये तो शिकवला जायचा, त्याचा एक ठराविक सिलेबस असायचा आणि ते सगळं कंपल्सरी असायचं, त्याच्यामध्ये चॉईस नव्हता. आता मात्र फायनल 2 सेमिस्टर जे आहेत त्या सेमिस्टरला आपल्याला त्या विषयामधले जे डायव्हर्सिफाईड टॉपिक्स आहेत त्याचा चॉईस राहू शकतो. एक 3-4 विषय, 2 विषय आपल्याला दिले जातील ज्याचा चॉईस आपल्याला करता येऊ शकेल आणि ती एक स्पेशलाइज्ड ब्रांच म्हणून, ती एक स्पेशलाइज विषय म्हणून त्याच्याकडे बघून आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. जसं पॉलिटिकल सायन्सचं जर उदाहरण द्यायचं झालं तर स्पेसिफिकली इंटरनॅशनल रिलेशन्स हा एक नव्यानं डेव्हलप होणारा विषय, म्हणजे आतापर्यंत तो होताच, परंतु सध्याची जागतिक परिस्थिती ज्या पद्धतीनं बदलते आहे त्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल रिलेशनचा एक नवा आयाम त्याच्यामध्ये जोडला जातो. त्यामुळे फायनल 2 सेमिस्टरला, फायनल इयरला असं आपण म्हणू, त्या विद्यार्थ्याला फक्त इंटरनॅशनल रिलेशन हा पेपर घ्यायचा असेल तर तो स्वतंत्रपणे घेता येईल आणि त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल. असं प्रत्येक विषयामध्ये केलं जाणार आहे की त्या विषयाचं जे स्पेसिफिक नॉलेज आहे ते स्पेसिफिक नॉलेज आपल्याला मिळू शकतं. कॉमर्सचे विद्यार्थी असतील आणि त्यांना जर फक्त GSTचा अभ्यास करायचा असेल, जसं सुरुवातीला वेगळा टॅक्स होता, व्हॅट होता, आता तो GST झाला. आता GSTचा जर स्वतंत्र अभ्यास करायचा असेल आणि कुठे या GSTच्या स्वरूपामध्ये याचं सगळं नॉलेज प्राप्त करून जर आपल्याला नोकरी किंवा एखादा व्यवसाय किंवा GSTचं काम करणाऱ्या फर्म्समध्ये काम करायचं असेल
तर त्यासाठी म्हणून GST बद्दलचं नॉलेज असण्याची गरज आहे. या GST बद्दलचा एखादा स्वतंत्र पेपर कॉमर्स फॅकल्टीमध्ये फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतो. आता हे सगळं हळूहळू होणार आहे, पण अशा पद्धतीचे चॉईसेस आपल्याला राहणार आहे की फक्त GSTचा विचार किंवा इन्शुरन्स सेक्टर आता मोठ्या प्रमाणात बदलते आहे. हेल्थ इन्शुरन्समध्ये केवढी क्रांती झाली की आतापर्यंत कोरोना काळ येईपर्यंत हेल्थ इन्शुरन्स हा लोकांना माहीत नव्हता. आता हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व कळलं आणि मग हेल्थ इन्शुरन्स हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपन्या देखील त्याच्यामध्ये आता आलेल्या आहेत आणि हेल्थ इन्शुरन्स एक मोठं व्यापक होणारं सेक्टर आहे. त्या व्यापक होणाऱ्या सेक्टरबद्दल जर स्वतंत्रपणे माहिती आपल्याला माहीत करून घ्यायची असेल तर एक स्वतंत्र पेपर हा फायनल इयरला राहू शकतो, फायनल 2 सेमिस्टरला राहू शकतो आणि तिथे आपण त्याचा स्पेसिफिक अभ्यास करून आपलं नॉलेज आणखी जास्त वृद्धिंगत करू शकतो, आपलं नॉलेज जास्त प्रमाणात वाढवू शकतो. ही एक संधी चॉईसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. जसं फिजिक्ससारखा विषय असेल तर त्या फिजिक्समध्ये नॅनो टेक्नॉलॉजी, आता नॅनो टेक्नॉलॉजी ही एक अतिशय नवीन येणारी ब्रांच आहे, ज्या ब्रांचचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो. मग ग्रॅज्युएशन लेवलला सुरुवातीला आतापर्यंत फिजिक्स हा विषय कंपल्सरी होता आणि त्याच्यामधले असणारे सगळे मॉड्यूल्स कंपल्सरी होते, परंतु आता फायनल इयरला नॅनो टेक्नॉलॉजी असेल किंवा आणखी जे 2-3 काही विषय आहेत ते सगळेच्या सगळे देऊन मग त्याच्यामधून विद्यार्थ्यांना चॉईस करता येऊ शकेल आणि मग तो चॉईसचा विषय आपल्याला घेता येईल आणि त्याचा अभ्यास आपल्याला करता येईल स्पेसिफिक विषयाचा. याचा फायदा 2 प्रकारे होणार आहे. एक म्हणजे जे विद्यार्थी फिजिक्ससारख्या विषयामध्ये किंवा कॉमर्समध्ये किंवा ह्युमॅनिटीजचे कुठल्या एखाद्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला जाणार आहेत तर त्या पर्टिक्युलर विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ते करू शकतात. मी मगा जसं तुम्हाला उदाहरण दिलं पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्समध्ये जसं इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय आपण फायनल 2 सेमिस्टरला जर शिकलो तर पोस्ट ग्रॅज्युएशन करताना पॉलिटिकल सायन्समध्ये तर केलंच जातं, परंतु इंटरनॅशनल रिलेशन या स्वतंत्र विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं जातं. ते करण्यासाठी आपली बेसिक तयारी या फायनल इयरच्या 2 सेमिस्टरमध्ये केल्या जाऊ शकते जर आपण तो पेपर शिकलो असेल तर. हा फायदा आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनला आपण स्पेसिफिक क्षेत्र निवडून त्या दृष्टिकोनातून पुढे जाऊ शकतो. दुसरा एक अजून महत्त्वाचा फायदा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये जायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करायचं आहे, तर संशोधन करण्यासाठी म्हणून पुढे जाताना या अत्यंत फोकस्ड विषयाचा जर विचार केला तर त्यामधलं संशोधन, त्यामध्ये स्वतःला गुंतवणे आणि त्या पद्धतीचं संशोधन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करणे, त्यामध्ये पुढे PhD पर्यंत देखील आपण नॉलेज गेन करू शकतो आणि आपल्या स्वतःचं नॉलेज अतिशय मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. असं हे स्पेसिफिक होणं हा चॉईस आपल्याला त्याच्यामधून मिळतोय आणि ज्याला आपण डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह असं म्हणणार आहोत. त्यामुळे डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर आणि डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह यातला फरक आपण समजून घेऊयात. डिसिप्लिन स्पेसिफिक कोअरमध्ये मूलभूत अभ्यासक्रम शिकवला जाईल, पण डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्हमध्ये आणि या CBCSमध्ये मग पोस्ट ग्रॅज्युएशनला तर मल्टिपल ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होणार आहेत. म्हणजे ते आताही आहेत, परंतु त्यापेक्षा जास्त ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल होणार आहेत, ज्यामध्ये एक PGच्या फायनल सेमिस्टरला आपल्याला एक रिसर्च पेपर देखील राहू शकतो, की एक रिसर्च मेथॉडॉलॉजीचा संपूर्ण पेपर राहू शकतो, एक प्रोजेक्ट राहू शकतो, की एक विशिष्ट अभ्यास घेऊन, विशिष्ट विषय घेऊन जसा PhD केलं जातं, जसं MPhil केलं जातं, तशा पद्धतीचा एक पूर्ण प्रोजेक्ट आपण करू, ज्याचा बाइंडेड स्वरूपामध्ये प्रोजेक्ट राहील, ज्याच्यावर एक व्हायवा होईल आणि PhD करायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी आधीच होऊन जाईल. अशा पद्धतीचे चॉईसेस, अशा पद्धतीचे इलेक्टिव्ह सब्जेक्ट्स हे आपल्याला दिले जाणार आहे. त्यामुळे डिसिप्लिन स्पेसिफिक कोअर याच्यामध्ये मूलभूत अभ्यासक्रम आणि डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्हमध्ये त्याच विषयामधल्या ज्या नवीन ब्रांचेस आता येत आहेत, ज्या नवनवीन गोष्टी, नवनवीन नॉलेजच्या ब्रांचेस येत आहेत, त्या नॉलेजच्या ब्रांचेसना अभ्यासनाचा देखील चॉईस हा विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. आणि ही एक अतिशय उत्तम गोष्ट आहे की आपल्याला विषयाच्या मूलभूत स्वरूपाकडे तर नेलंच जात आहे, पण त्यासोबत आधुनिकता स्वीकारून त्यामध्ये जे नवीन बदल होत आहेत, नवीन डायव्हर्सिफिकेशन येत आहेत, त्याला देखील अभ्यासण्याची संधी आपल्याला या माध्यमातून मिळते. अशी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये हा देखील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये चॉईस विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. या चॉईसचा निश्चित आपण विचार करूयात आणि त्या माध्यमातून आपलं नॉलेज वाढवण्याचा आपण प्रयत्न करूयात. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममधल्या आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.